26 महाराष्ट्र मतसंग्राम प्रभागाचा पंचनामा या विशेष कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं स्वागत। आता सध्या आपण आहोत 218 प्रभाग क्रमांक। तेथील आपण स्थानिक नागरिकांचे मते सुद्धा जाणून घेणार आहोत। त्यापूर्वी आपण तेथील नागरिकांना होणाऱ्या समस्या त्या आपण दृश्यांच्या माध्यमातून बघू शकतो। इथे पार्किंगची व्यवस्था नाही आहे आणि रस्त्यावर खड्डे खणून ठेवले आहेत, त्यामुळे नागरिकांना येण्या जाण्यास मोठा त्रास होत आहे। आणि पार्किंगला आपण बघू शकतो की आजूबाजूला स्कूट्या लागल्या आहेत, तर मोठी मोठी जड अवजड वाहने इथून जाणं येणं कसं करणार हे सुद्धा पाहणं यावेळी महत्त्वाचं असेल। इथे घंटागाडी येत नाही, इथे घाणीचं पण साम्राज्य आहे, नाली साफ करणारे येत नाही असे येथील स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे। नगरसेवकांनी या गोष्टीकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे आणि पाण्याचे प्रॉब्लेम आहे, नागरिकांना पाण्याचे प्रॉब्लेम प्रचंड प्रमाणात इथे उद्भवतात। आणि अशातच आपल्यासोबत बोलण्यासाठी तेथील काही रहिवासी आपण त्यांच्याशी बातचीत करूया। नेमकं काय सांगाल, रोज तुम्हाला इथे कोणत्या समस्यांचा सामना करावा लागतो? आमच्याकडे कोणत्या समस्या म्हणजे तुम्ही बघाल आता रस्त्याची कामं चालू आहेत, त्यामुळे रस्त्याची कामं चालू आहेत, त्यामुळे ट्रॅफिकची समस्या आहे। आणि दक्षिण मुंबईत सर्वात मोठी समस्या म्हणजे ट्रॅफिकची समस्या आहे। रस्त्याची कामं चालू आहेत आणि कन्स्ट्रक्शन म्हणजे तुम्ही आता बघत असाल की डेव्हलपमेंट चालू आहे, डेव्हलपमेंटमुळे थोडे धुळीचं प्रमाण जास्त आहे। आणि ह्या ज्या टॉवर्स मोठे टॉवर्स उभे आहेत त्याच्यामुळे पाण्याचा प्रॉब्लेम, कारण का आता माणसं हे झालेत, ही 100 वर्षापासूनची पाण्याची लाईन तशीच आहे, पण आता ज्या बिल्डिंग मोठे टोले जंग टॉवर उभे राहिले त्याच्यामुळे ते आम्हाला पाण्याचा पण मोठा प्रॉब्लेम आहे। पाण्याचं प्रेशर कमी येतं, पाणी कमी येतं। इथे रोज घंटा गाडी वगैरे येते का की? नाही, घंटा गाडी येते सकाळी दररोज अशा थोड्या एरियामध्ये सकाळी तो घंटा गाडी येते। पण आता महत्त्वाचा प्रॉब्लेम म्हणजे काय, आता ते त्या जुन्या ताळी होत्या, त्या ताळीच्या जागेवर टॉवर उभे राहिले, त्या टॉवरमध्ये BMCने हे केलं की तिकडे गाडी नाही करायची, कारण त्या तिकडे टॉवरमध्ये त्यांनी बायोगॅसचं त्यांनी हे करायला सांगितलं युनिट, पण तिकडे अशा या गिरगाव परिसरात दाटी वस्ती आहे, त्या वस्तीमध्ये त्या टॉवरमध्ये पॉसिबल होत नाही, त्यामुळे कचरा उचलत पण नाही। त्यामुळे मग ते कचरा लोक कोणतरी आता इथं बघा रस्त्यावर टाकलाय, पुढे रस्त्यावर कचरा टाकतात लोक। आपण दृश्यांच्या माध्यमातून बघू शकतो, आता तुम्ही माझ्या बाजूला उभे आहात तरी पण इथे गाड्या दिसतात प्रचंड प्रमाणात आणि नागरिकांना जाणं येणं कसं करणार? नागरिकांना अतिक्रमण वाढतंय का कुठेतरी? नाही, अतिक्रमण तर वाढतंय आणि जसं म्हटलं तर हॉकर्सचं पण आहे, हॉकरला झोन दिलेत, पण त्या हॉकरच्या झोनमध्ये न बसता आणि काही पॉलिटिकल पार्टी आहेत ते ठराविक लोकांना तिकडे टार्गेट करतात, त्याच्यावर पण आहे। म्हणजे हा मुसलमान आहे, हा हिंदू आहे, तर ह्या माध्यमातून पण काय थोडंसं इथे आता थोडंसं प्रमाण वाढलेलं आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर हिंदू मुस्लिम इथं केलं जातं। नाही, हिंदू मुस्लिम केलं जात नाही, ते हिंदू या राजकारणाच्या म्हणजे इलेक्शनच्या तोंडावर जे हॉकर्स आहेत त्या हॉकर्स लोकांना ते लोक शोधून म्हणजे तुमचं हे दाखव, आधार कार्ड दाखव, तू जर मुस्लिम असेल तर तू बंद कर, हिंदू असेल तर धंदा कर, तसं नाही होत ना। BMC काय करणार, सरसकट सगळ्यांना कारवाई करणार, पण असं ठराविक लोकांचे धंदे आहेत ते चालवले जातात आणि ठराविक लोकांचे धंदे बंद केले जातात। फेरीवाल्यांचा त्रास आहे इथे? फेरीवाल्यांचा त्रास आहे, थोडासा आहे। काय सांगाल, तुम्हाला इथे रोज कोणत्या समस्यांचा सामना करावा लागतो? समस्या म्हणजे इकडे अशी परिस्थिती झाली की गुजराती मराठी हे वाद निर्माण करण्याचा गुजराती लोकांचा प्रयत्न आहे। प्रयत्न असा आहे की याला कारणीभूत आहे जे महाराष्ट्र सरकार किंवा भारतीय सरकार जे मोदी चालवतात। मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते, पण आता अशी परिस्थिती पंतप्रधान झाल्यामुळे गुजरात्यांचा इकडे जोर वाढला आहे। जोर वाढल्यामुळे काय ना काय कुठल्या ना कुठल्या गोष्टीमुळे हा त्रास होतोच, त्यामुळे आज मराठी कुटुंब उद्ध्वस्त झालेले आहे। या आमच्या मेट्रो आहे, गिरगाव मेट्रो, इकडे 400 कुटुंब होती, की आज प्रकल्पग्रस्त आहेत, त्यांचा अजून कुठल्याही प्रकारचा आहे, त्याला 10 वर्ष झाली। मराठी माणसाला गिरगाव येऊन द्यायचा ना, असा त्यांचा प्रयत्न झाला आहे। ही समस्या मोठी आहे, त्यामुळे मतदानाचा टक्का घटला आहे। नाही तिकडे आमचा हा बालेकिल्ला होता शिवसेनेचा। काय सांगाल, आगामी निवडणुका येत आहेत, तुम्हाला नेमका नगरसेवक कसा हवा इथे काम करणारा? म्हणजे अतिक्रमण वाढलंय खूप इथे। अतिक्रमण म्हणजे गिरगाव हा मराठी माणसाचा बालेकिल्ला आहे। दुसरी गोष्ट, इकडून मराठी माणसांची जी अकलपट्टी जी टेक्निकल पॉईंटनी केली जाते हे तर आपल्या निदर्शनात येतच आहे। ठिकठिकाणी हे लोक टावर उभे करतात, कित्येक टावरला ऑफिशियल परवानग्या नसतात, 10, 12, 15, 20 माळे इलिगल बांधले जातात। हे गावावरून पूर्ण गावाच्या गावं हे लोक मुंबईमध्ये स्थापित करतात। हे अनधिकृत बांधकाम करून हे लोक जे अतिक्रमण करून जे आपल्या इकडे पॉप्युलेशन वाढवत आहेत, त्याच्यामुळे मराठी माणसांच्या मतदानावर त्याचा खूप परिणाम पडतो। तर मोठी गोष्ट म्हणजे हे सगळे करणारे पण मराठी। महानगरपालिकेचे जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा महानगरपालिकेचे कर्मचारी मराठी असतात, स्थानिक पोलीस स्टेशन जे कर्मचारी असतात ते मराठी असतात, तर हे सगळे या लोकांना समर्थन करतात फक्त सत्ताधारी पक्षाच्या जोरावरती।
कारण हे सगळे त्या लोकांनीच अपॉइंट केलेले असतात. त्यांच्याच छत्र्याच्या सगळा हा काळा बाजार त्यांचा चाललेला होता आणि या गिरगावातून मराठी म्हणून ते लोक असेच म्हणजे बाहेर काढण्याचे त्यांचे पहिल्यापासूनच प्रयत्न चालू आहेत. ठिकठिकाणी टावरमध्ये जैन मंदिरं बांधली जातात. आपल्या इकडे जेव्हा पुनर्विकासाचं बांधकाम चालू होतं एखाद्या ठिकाणी, त्यावेळेला तिकडे जेव्हा स्थानिक लोक आपल्या सभोवताली भाड्याने घरं शोधतात, तर हे लोक आम्ही मांसाहारी आहोत, इतर गोष्टी आहोत, त्याच्यामुळे ते आम्हाला भाड्याने पण घरं देत नाही. आमचा परिवार इथे, आमचे नातेवाईक इथे, आमचे मित्रपरिवार इथे, आमच्या मुलांच्या शाळा इथे, मग आम्ही जायचं कुठे? जेव्हा विकासाच्या मुद्द्यावरती तुम्ही आमची जेव्हा जागा घेता आणि तेव्हा तुम्ही टावरमध्ये ह्या लोकांना आणता, म्हणजे आमच्याच जागा घेऊन तुम्ही त्यांचं पॉप्युलेशन आमच्या इकडे वाढवणार आणि आमच्यावर त्यांची दादागिरी वाढवणार, तर नाही जाणार. आता इतक्या दिवस झाला तो केळेवाडीचा आमचा जो ब्रिज आहे चेरनी रोडचा, जो आपल्या गिरगावकरांना एक सोपा मार्ग आहे, तो बनवण्यासाठी सेपी हॉस्पिटलसारखं जे हे आहे म्हणजे तो ब्रिज, त्याला कोर्टाने माननीय उच्च न्यायालयाने त्याला आदेश दिलेले आहेत की बाबा तुम्ही हे काम करून घ्या. पण सेफी हॉस्पिटल त्याच्यावरती पॉलिटिकल प्रेशर, भाजपचा त्यांचं क्लिअर कट बोलणं आहे की भाजपचा प्रेशर आहे, ते काम करायसाठी कोर्टाची ऑर्डर आहेत, तरी पण त्या लोकांनी ते काम अजूनपर्यंत थांबवलं आहे. तोही विषय आम्ही घेतला. तो विषय आम्ही घेतल्यानंतर मंगल प्रभात लोढांनी त्याच्यावरती आंदोलन घेतलं. म्हणजे आम्ही जेव्हा स्थानिक शिवसेना उवाडा आणि मनसे जेव्हा मराठी माणसासाठी अशा प्रकारे जेव्हा सुरुवात करते, तेव्हाही लोक जागे होतात. एकंदरीत पाहायला गेलं तर मराठी माणसाचंच मुंबईत जात होते, कारण मुंबई मराठी माणसाची आहे, बरोबर. एकंदरीत पाहायला गेलं तर इथे मराठी माणसाचा छळ होताना दिसते, कारण मराठी माणसाला घरं नाही मिळत आहे. नाही, घरं तर ठीक आहे, आता हे लोक आपली भाषा पण नाकारतायत ना. घराचा विषय नंतरच आहे. पहिली गोष्ट जेव्हा इथे पुनर्विकास होतो ना, तेव्हा पुनर्विकासाच्या माध्यमातून जमिनी आपलेच ना. ज्यावेळेला आपल्याला पुनर्विकास काही वाढीव बांधकाम करून देतात, तर ज्या वाढीव बांधकामामध्ये त्या लोकांना त्याचे बेनिफिट असतात ते अमराठी माणसांसाठी होतात ना. माझ्यासाठी काही ठिकाणी आहे ना आपली मराठी माणसं पण कारणीभूत आहे. आता गिरगावमध्ये तुम्हाला एक जिवंत उदाहरण, मयुरेश अपार्टमेंट करून आपल्या इकडे सदाशिव क्रॉसलेनला एक टावर आहे, त्याचे 22 माळे इलिगल आजही आहेत ऑन पेपर. ह्या 22 माळ्यांवरती किती परिवार अमराठी राहत आहेत? मग यांना मतदान ओळखपत्र कसं मिळालं तर ते अधिकृतच नाही आहेत. त्या इमारतीला CC आजही नाही आहे, तरी ते राहत आहेत. हे लोक आपले महानगरपालिकेचे टॅक्सेस आजही आउटस्टँडिंग आहे. जो महानगरपालिकेला रेव्हेन्यू आपल्याला आला पाहिजे तोही ते लोक भरत नाही. ही सगळी दादागिरी अमराठी आमदारांच्या नावाखाली चाललेली आहे. आणि जर भाजपचे आमदार अशीच लोक आणून आपल्याकडे भरत असतील, मग आपल्या मराठी माणसांनी, मराठी नेत्यांनी यासाठी काहीतरी विचार करायला पाहिजे ना. पण ते नाही करत आहेत. आज आपला मलबार विधानसभेचा आमदार हा मराठी आहे, पण तो आपल्यापेक्षा जास्त त्या लोकांच्याच कमिटीला विचार करतो. ज्यावेळेला आपल्या खेतवाडीमध्ये आपला असा विषय झाला की बाबा तू भाजपची सरकार आली, तू मारवाडीमध्ये बोलायचं, मराठीत नाही बोलायचं. ती महिला ती स्वतः भाजपची कार्यकर्ता होती. ती हा विषय जेव्हा मंगलप्रभात लोढांकडे घेऊन गेली, तेव्हा लोढांनी सांगितलं की तुम्ही आमच्या आपसामध्ये मतभेद निर्माण करता, आमच्या आपसात भांडणं करता. म्हणजे भांडणं कोणाबद्दल? तो मराठी बोलायसाठी नाही बोलतोय, मी त्याला म्हणतो की तू मराठीत बोलती बाई म्हणते. मग याच्यामध्ये भांडण तंडीचा विषय आला कुठून? उलट त्या आमदारांनी त्याला बोलून सगळं क्लिअर पाहिजे. आणि त्याच्यानंतर जेव्हा तो विषय पोलिसांमध्ये जातो, आमच्यावर केसेस पडतात, तेव्हा मंगलप्रभात लोढा स्वतः बोलतात की मुंबई मराठी माणसांची. मग त्यापूर्वी मुंबई मराठी माणसांची नव्हती का? मग हे आता हा विषय मराठी माणसांनी विचार करायला पाहिजे की आपण आता आपल्या अस्तित्वाच्या लढाईसाठी आपण काय केलं पाहिजे. ह्या सर्वासाठी सर्व जबाबदार हा स्वतः मराठी माणूस आहे. आणि जर ह्यासाठी मराठी माणसांनी जर स्वतः विचार नाही केला आणि ठाकरे कुटुंबाला जर मदत नाही केली, तर ही शेवटची आपली अस्तित्वाची लढाई आहे. ह्यानंतर तुम्हाला घराचं सोडा, रस्त्यावर चालायला पण तुम्हाला जागा राहणार नाही. एकंदरीत मांस मच्छी खाऊ नका असं त्यांचं म्हणणं. लेटेस्ट तो उदाहरण आहे आमच्या गिरगावातलं. पिंपळवाडी म्हणून इकडचं एक गल्ली आहे, बिल्डिंग आहे. तिकडे एक आता जिकडे कन्स्ट्रक्शन चालू आहे तिकडचे लोक इकडे तिकडे भाड्याने राहत आहेत. आता पिंपळवाडीमध्ये गिरगावात एक चाळ आहे, तिथे त्यांनी सांगितलंय की जो मालक मारवाडी आहे, त्यांनी सांगितलं त्या माणसाला खाली कर 1 वर्ष व्हायच्या अगोदर. ठीक आहे, 1 महिना राहिला. तो बोलला भाडं मला वाढवून देतो मी. 25,000 भाडं होतं, त्यांनी डायरेक्ट 35,000 भाडं मागितलं, तरी पण तो देतो. तो बोलतो नाही आप खाली करो, हमारे समाज ने बोला आप मराठी लोगों को जगह भाडे पे देने का नहीं. हे असं मांस मच्छी एखादी बाई म्हणजे जेव्हा नवीन कुटुंब येतात फ्लॉवर झाल्यानंतर वरती विकत घेतात मारवाडी आणि तर आपल्या जे स्थानिक मराठीच्या महिला आहेत जुन्या, त्यांना जर लिफ्टमध्ये मच्छी घेऊन गेलं तर त्यांना हाताला धरून ते लोक बाहेर काढतात, कारण लिफ्टमध्ये सुद्धा मच्छी घेऊन जायची नाही. मग आता जर थोड्या दिवसांनी जर मराठी माणसं एकत्र नाही आली तर थोड्या दिवसांनी मला असं वाटतं रस्त्याने चालताना पण मटन मच्छी किंवा काही घ्यायचं नाही. मुंबईमध्ये मटन मच्छी विकणं बंद होऊन जाईल. आपल्या ठिकाणी जे ठिकठिकाणी अंडेवाले बंद केलं. आता त्या लोकांनी आपलं ग्रँट रोडचं जे मच्छी मार्केट होतं तिथे आपलं चिकन मिळालं, सगळं मिळालं. त्या लोकांनी पुनर्विकासाच्या नावावरती स्विगीवाल्यांनी घेतलं, तो पूर्ण त्या लोकांनी टेकओव्हर केला, तेही बंद केला. बेला सीजच्या याच्यासाठी नूतनीकरणासाठी घेतलं, पूर्ण तिकडचं मच्छी मार्केट उठवलं. कमीत कमी जवळपास 40 महिला होत्या. मच्छी मार्केट
प्रकल्प बाधित होत्या त्या तयार आहे, मच्छी मार्केट बांधून तयार आहे, पण अजूनही त्या मच्छी मार्केटमध्ये जुन्या मच्छीमारांना म्हणजे मच्छी विक्रेत्यांना तिकडे आणलं जात नाही. म्हणजे 1 वर्ष झालं मच्छी मार्केट होऊन तयार होऊन तरी तिकडे त्यांना आणलं जात नाही. ही अवस्था आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर मराठी माणसांवरच अन्याय होतो, कारण मुंबईच मराठी माणसाची आहे मुळात. मुंबई मूळची पहिली मराठी म्हणजे आगरी कोळी या लोकांची आता कोळ्यांचं त्यांना त्यांचं अस्तित्व मिटवायची त्यांनी हे केलंय. तुम्ही ससून डॉकला बघाल तर त्यांचे सगळे गाळे सील केलेत या अदानीच्या कुठच्या तरी प्रोजेक्ट खाली. मग जर म्हणजे ह्या लोकांनी जर जाणून बुजून हे जर केलेलं असेल हे अदानी आणि अंबानींच्या नावाखाली, तर मराठी माणसाला आणि मेन कोळी बांधव आणि आगरी बांधव हे मेन मूळचे रहिवासी आणि त्यांच्यात आता अस्तित्वावर घाला घालायचे. असं हळूहळू करत 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 ते मला वाटतं पूर्ण मुंबई आहे. पहिलं मटण खाऊ नका, मच्छी खाऊ नका, मांस खाऊ नका, आता आणू नका, आता विक्री करू नका. जे फेरीवाल्यांचं बघायचं तुम्हाला म्हटलं ना, ठराविक फेरीवाले बंद केले, बाकीचे फेरीवाले बंद चालू आहेत. असं म्हणजे हा पूर्णपणे जाणून बुजून पुढच्या येणाऱ्या आता ही मराठी माणसाची शेवटची आणि अस्तित्वाची निवडणूक आहे. ह्या निवडणुकीवरच मराठी माणसाचं अस्तित्व टिकणार आहे. कारण येणाऱ्या पुढच्या काळात मला वाटत नाही बोटावर मोजण्या एवढा मराठी माणूस राहील. मला तर असं वाटतंय की मराठी माणूस फक्त पोलीस स्टेशनमध्ये, महानगरपालिकेमध्ये आणि सगळं जेवढे सरकारी प्राधिकरणात आले त्याच्यामध्ये मराठी माणूस दिसेल. बाकी रस्त्याचा विषय आणि आपण जे पण जे आहेत पोलीस स्टेशनमध्ये हे पण सगळे भाड्याने दिसतील थोड्या दिवसांनी आपल्याला. काय सांगाल इथे तुम्हाला रोज समस्या उद्भवतात वेगवेगळ्या, नेमकं काय विश्लेषण करायला याचं? पहिले तर गोष्ट इकडे ट्रॅफिकचं आहे. मेट्रोचं जे 3चं काम आहे ते अजून पूर्ण तयार झालेलं नाही आणि त्या रस्त्याचं काम अधुरं असल्यामुळे हा ट्रॅफिक बघा, तुम्ही कॅमेरा जर फिरवलात ना तर दोन्ही साईडला पूर्ण ट्रॅफिक आहे. आणि अजून एक मोठी समस्या आहे की आमच्या एरियामध्ये एवढं रस्त्याचं काम करून ठेवलेलं आहे. काय विकासाच्या नावावर विकास करायच्या कामं चालू करायची, पण नियोजन काय नाही. म्हणजे एक रस्ता इकडे तुम्ही चालू केलं तर त्याच्याच बाजूला दुसरा रस्ता पण करून दिला, त्याच्यामुळे होणारा ट्रॅफिक आहे. म्हणजे एखाद्या गोष्टीचं नियोजन नाही, फक्त डेव्हलपमेंट नावाच्या नावावर, फक्त विकासाच्या नावावर फक्त मतदान मागायचं आणि या सगळ्या खोट्या गोष्टी आहेत. कारण का विकास नुसता करून तुम्ही दुसऱ्याचं नुकसान कराल. ट्रॅफिक आता पाठी बघा, गाड्या कशा लागलेल्या आहेत, या पूर्ण गाड्या ह्या ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या गाड्या. आणि अजून एक गोष्ट, जसे इकडचे आमदार आहेत इकडचे, ते जर कबुतरासाठी धावून येतात. माझं तर मराठी माणसांना आव्हान आहे की तुमचा आपला आमदार आहे तर कबुतरासाठी कुठेही जाऊन शकतो, पण आपल्या विभागातील व्हेज नॉनव्हेजसाठी तो कधीच येत नाही. त्यामुळे ही मराठी माणसाची पहिली शेवटची आहे की जेणेकरून सर्व मराठी माणसांनी एकत्र येणं गरजेचं आहे. नक्कीच जर एकंदरीत पाहायला गेलं तर 218 वार्ड क्रमांक म्हणजे प्रभागातील नागरिकांच्या समस्या म्हणजे मराठी माणसांचा इथे अपमान केला जातोय. मांस मच्छी खाऊ नका असं मराठी माणसांना सांगितलं जातं. अतिक्रमण इथे आहे, घंटागाडी कुठली येत नाही, फेरीवाल्यांची संख्या सुद्धा इथे वाढली आहे, तरी स्थानिक नागरिकांचे प्रश्न इथे सोडवले जात नाही आणि इथे दादागिरी वाढली. एकंदरीत मराठी माणसावरच इथे छळ केला जातो. मुळात मुंबई ही मराठी माणसाची आहे असं म्हटलं जातं, पण मुंबईमध्ये मराठी माणूस हा कधी कितपर्यंत टिकणार हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल. कारण मराठी माणसांचा छळ हा या प्रभागात दिवसेंदिवस वाढतानाचं दृश्य आपल्याला दिसतं. तेथील स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे की त्यांच्यावर म्हणजे स्पेशल मराठी माणूस म्हणून त्यांना, मराठी माणूस असेल तर त्यांना फ्लॅट देण्यात येत नाही, जर मराठी माणूस असेल तर त्यांना कुठलीही जागा इथे देण्यात येत नाही. जर गुजराती माणूस असेल किंवा इतर कोणत्या जातीचा माणूस असेल, तो परप्रांतीय असेल, त्याला इथे राहायला देतात. मात्र मराठी माणसांना इथे कोणता पण फ्लॅट किंवा खोली उपलब्ध करून देत नाही. हा मराठी माणसांचा एकंदरीत छळ या प्रभागामध्ये केला जातोय. कॅमेरामॅन शिवाजी काळेसोबत मी साक्षी यादव, टॉप न्यूज मराठीसाठी, मुंबई गिरगाव. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत. टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.